या एका फुलाने माझा राग झाला असं तुला वाटतंय? अजूनही राग गेलेला नाहीये माझा. संपली फुलं. सूर्या तू वेडा आहेस. वय तुझ्या प्रेमात. बास बास हा. खूप मस्का मारला. आज रागवले म्हणून एवढी फुलं देतोय. एरवी नाही वाटत का एखादं फुल द्यावं? फुलाला फुल काय द्यायचं? गेला ना राग? तुळजा ह्या आधी तेजूचं 2दा लग्न मोडलं. आता तूच सांग, शांती करायला मी नकार दिला असता आणि तिचं परत एकदा लग्न मोडलं असतं तर तिच्या मनावर काय परिणाम झाला असता? ती परत कधीच लग्नाला तयार झाली नसती. तिच्या मनात लग्नाची भीती बसली असती. आणि ही शांती म्हणजे लई छोटी गोष्ट आहे का माझ्यासाठी? मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी ना जीव द्यायला पण तयार. खबरदार अशी जीव द्यायची वार्ता केलीस तर तू योग्यच निर्णय घेतलास. आपल्या माणसांच्या भल्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. मग त्या दरवेळी आपल्याला पटतीलच असं नाही. आणि हे मी तुझ्याकडे बघून शिकले. ऐका ना, तुम्ही पुढे होता का? मी जरा आलोच. कुठं निघाला तू? जरा धार मारून येतो. या अशी दार असते का तंबाखू मांडल्यावानी? येडे वाटलो का आम्ही? चल गप. जाऊ द्या ना. चल म्हणलं ना. पाहुणं या की. पोरींनो, पाहुणे आले बरं का? बसा, चहा पाण्याचं बघायचं. हा चला की दाजी. सावकाश जरा. इचून इथले भागता ना ते एक मिनिट भागू भागीतून बसा. धनु दीदी भागू. बसा बसा हा बसा बसा. नाही काही नाही, व्यवस्थित. अक्का आलेत बर का आमचे लाडके दाजी. बघ बघ तेजू अक्काचा चेहरा कसा खुललाय. अगं गेली. दाजी तुमच्यासाठी ज्यूस ब्रिंगू का? काय?
म्हणजे ज्यूस आणू का? हा नाही ते काम करते, फळ आणते. मला आता फक्त तंबाखू पाहिजे. एक काम करते, दोघांसाठी आणते. काय तू खाते? हो. अहो तुम्हाला काय सांगू, काय खात नाही ती, दिवसभर नुसती खातच असते. दिवसभर? हा तिच्या इतकं आमच्या घरात कोणीच खात नाही. भागू गप्पा बस. दाजी तुम्ही ह्यांचं ना काय, मी ना दिवसात फक्त 3दा जेवते. ते काय आहे ना, माझं जरा सध्या डायटिंग चालू आहे. हा अच्छा अच्छा, खाते म्हणजे जेवणाबद्दल बोलत होता वय. मला वाटलं काय वाटलं? गंमत केली. गंमत. बरं मी जरा आलोच बर का. दादा ते हा पिंटू शेठ, जगातलं सगळं सुख एकीकडं आणि तंबाखू खाण्याचं सुख एकीकडं. आहाहाहा. एकदा का तोंडात टाकली की डायरेक्ट स्वर्गच. एक्सक्यूज मी. तुम्ही इथे काय करताय? मी कुठं काय? तुम्ही टाळी का वाजवली आता? टाळी? हा ते मी टाळी वाजवण्याची प्रॅक्टिस करत होतो. टाळ्यांची प्रॅक्टिस? हा अहो आता पूजा झाल्यावर आरती होणार ना, मग टाळी वाजवण्याची प्रॅक्टिस करायला नको, तेच करत होतो. अहो काय ना, मी कामानिमित्त वेगवेगळ्या देशांमध्ये फिरत असतो. तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या लोक वाजवतात. जपानमध्ये बारीक डोळे करून लोक अशा टाळ्या वाजवतात. अमेरिकेमध्ये गेलो होतो, तिथले लोक अशा टाळ्या वाजवतात. मग आता आपल्या भारतीय संस्कृतीनुसार टाळ्या वाजवायलाच पाहिजेत नाही का, म्हणून त्याचीच प्रॅक्टिस करत होतो. मला हे टाळ्यांचं नव्हतं माहित. पण टाळ्यांसाठी एवढा काय विचार करायचा? देवासमोर श्रद्धेनेच उभं राहिलं तीच खूप मोठी गोष्ट आहे. हो हो हो, ते सुद्धा बरोबर आहे म्हणा. तुम्ही खूप शिकलेल्या दिसता बरं का. हो, मी डॉक्टर आहे. काय सांगताय, डॉक्टर आहात तुम्ही? मग माझं जरा ते काय? काही नाही, तुम्ही म्हणा पुढे, मी आलोच. बरं ठीक आहे. लवकर या, पूजा सुरू होईल. हो हो, एका मिनिटात येतो. तंबाखू आता परत नको कोणी बघायला, पटकन खाऊनच टाकतो. जय रुद्राय नीलकंठाय शुमय अमृतेशाय शिवाय महादेवाय नमः स्वाहा. हे लेणं कुठे गेलं? धार मारायला गेला असेल. अरे कसली दार, बारमाळा गेला असणार आहे. ह्यो आहे ना एक दिवशी अडचणीत आणणार आहे आपल्याला. चला
इति पूजा संपन्नम म्हणा सुसंपन्नम. सुसंपन्न. आता मुलीच्या आई वडिलांनी पुढे या, हा नैवेद्य दाखवून घ्या. काय झालं? अहो गुरुजी, अरे हो, सूर्या माफ कर हं मला. तुझी आई नाहीये हे विसरलोच मी बघ. गुरुजी, आई नाहीये, पण आईसारखी माया लावणारी वहिनी आहे. चालेल? दादा आणि वहिनी आमच्यासाठी आई वडिलांसारखेच आहेत. आणि आई वडिलांसारखा जीव लावतात आम्हाला. अरे मग चांगलं आहे की, उत्तम. चला तुम्ही दोघांनी नैवेद्य दाखवून घ्या. हे घ्या. अग्नी नारायणायन महा महानैवेद्यम समर्पयामि. प्राणायन महा अपनायन महा व्यानायन महोदनायन महा सवनायन महा ब्रह्मणे नमः. नमस्कारान समर्पयामि. चला आता होणाऱ्या नवऱ्याच्या हातनं हा गाईला नैवेद्य भरवायचा आहे. हा? द्या लगेच बरोबर. गोटा माहित नाही ना पाहुण्यांना. दाखवतो मी. हा? चला समीरराव चला. अरे काजू, या की पटपट. ए छत्रे, हे डावळ्या पावळ्या कशाला आले तिथं? मला काय माहित. चल की. अय काय काम आहे तुमचं? अहो आम्ही आमच्या दाजींना काय पाहिजे काय नाही पाहिजे ती बघायला आलोय. दाजी ऑल ओके ना? हा हा एकदम. अहो बाहेर किती ऊन पडलंय बघितलं का? हा? इथं आधीच दाजी आमचं एवढं गोर, हा उगा काळ्या वेळ पडलं तर दाजींनी एक छत्री दिली पाहिजे. छत्री, दाजींना छत्री द्या. झालं का? का अजून राहिले काय? आम्ही आहोत काळजी घ्यायला त्यांची. निघा तुम्ही. दाजी आम्ही जाऊ वय? हा जाऊ वय? थांबा. नाही नाही म्हणजे थांबा असं म्हणालो असतो, पण हे दोघं आहेत ना इथं, ते व्यवस्थित काळजी घेतात माझी. तुम्ही जा, वाड्यात काय हवं नको ते बघा. हे आहेत दोघे. दाजी काय लागलं तर सांगा. हो हो नक्की. काळजी घ्या. छत्री. अय छत्री, लक्ष ठेव, नाही तर यायचं परत. नाही नाही आहे मी. मागापासून शांत होती, हिला काय झालं काय माहिती. मी बघतो. गो माते, काय झालं ग माय चिडायला? शांत हो. तुझं नाव काय ग? तुझा मालक तुला चारा पाणी वेळेवर तर देतो ना? नाही दिलं तर मला सांगा, पिंट्याचा इंगाच दाखवतो त्याला. काय ना, तुझी सेवा केल्यानं लई पुण्य मिळतंय बघ. पण पापी माणसाला काय कळणार आहे त्याचा? माझ्याबद्दल बोलत होतो. झाली शांत, या. नाही झालं असेल तो होतो का बाजूला? तर भैया लय लागलं नाही ना? मी काय म्हणतो, समोरच ठेवा की नैवेद्य. भूक लागल्यावर आपसूक खाईल किती.
उग तुम्ही पुढे गेला आणि शिंगाव बिंगाव घेतल्यावर उगच प्रॉब्लेम निर्माण व्हायचा, कशाला ठेवा तिथं. नको नको, इथंच ठेवतो. हा पूजा चांगली झाली बरं का. दिला का गाईला नैवेद्य दिला? हो हो, नैवेद्य पण दिला आणि गोमातेनी शत्रुघ्न रावाला प्रसाद पण दिला. म्हणजे शत्रू, अरे गाईने मारलं दिलं का काय तुला? कुठं लागलं तर नाही ना? दाखव, मी बघते. हे काय नाही झालं मला. ती पाहुण्यांना गाय ना जवळ येऊ देत नव्हती म्हणून. हो 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 हो, बरोबर आहे. म्हणून मी पुढे गेलोय. आणि तसंही शहरातल्या लोकांना जनावर कुठं जवळून जातात माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे गायला शांत करायला मी गेलो आणि म्हणून थोडंफार लागलं. पण एवढीशा लागल्याने काय मरत नाही मी. महत्वाचं काय तर पाहुण्यांनी गायला निवद दिला आणि हे माझ्यामुळे झालं याचा मला अभिमान आहे. शत्रू, तू पण आता डॅडींच्या वळणावर निघालायस बघ. डॅडी पण असं सगळ्यांना मदत करतात. मदत नावाला आणि आम्ही शेंडी लावतो गावात. त्यात तू पण आलाच, कळलं तुला लवकरच. पाहुण तुम्ही बसा की. ए, शत्रूसाठी खुर्ची घे. पुढे बस. गुरुजी, आता सगळं व्यवस्थित पार पडलंय ना? म्हणजे आता लग्नाची तारीख काढायला काय हरकत नाही ना? कसलीच हरकत नाही. आता काहीच काळजी करायचं कारण नाही. अहो मग लवकरात लवकर ठरवून टाका की मुहूर्त. हो, काढतो. हा, लग्नासाठी पुढच्या महिन्यामध्ये एकदम उत्तम मुहूर्त आहे. वा 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 गुरुजी, एक नंबरच. उडवून देऊया की बार. सूर्या, चालतंय ना मग? होय. अभिनंदन होणार आहे दाजी. म्हणलं होतं का नाही, सगळं चांगलं होणार. हं? ए तेजू, आता लवकरच तू माझी होशील आणि माझ्या मिठीत येशील.